नमस्कार. आजीबाईच्या बटव्यातील 42 घरगुती उपाय. माणसासाठी आरोग्य हा त्याचा सर्वात मोठा खजिना आहे. आजच्या युगात जीवनशैलीतील बदलामुळे जे आजार पूर्वी म्हातारपणी होत होते ते आता तरुणांमध्येही होऊ लागले आहेत. यापैकी BP, मधुमेह आणि हृदयविकार प्रमुख आहेत. जुन्या काळी लोक डॉक्टराकडे कमी जात असत आणि फक्त आजीच्या उपायांनी बरे होत असे. नाही की या उपायांनी काम करणे थांबवले आहे. वास्तविकता हे आहे की आपण ते आता वापरत नाही. चला अशाच काही उपायाबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे मोठ्या मोठ्या आजारापासूनही बरे होतील. रिफाईंड तेलाऐवजी फक्त तीळ, शेंगदाणे, मोहरी आणि नारळ वापरा. रिफाईंडमध्ये अनेक रसायने असतात ज्यामुळे शरीरात अनेक आजार होतात. मोठे सोयाबीन 2 तास भिजत ठेवा. ते कुस्करून टाका आणि विषारी फेस काढून टाकल्यानंतरच वापरा. स्वयंपाकघरात एक्झॉस्ट फॅन आवश्यक आहे. प्रदूषित हवा बाहेर काढा. काम करताना तुम्हाला आवडणारे संगीत वाजवा. याचाही चांगला परिणाम होईल आणि थकवाही कमी होईल. देशी गाईचे तूप वापरा. अनेक रोग दूर होतील आणि वजनही वाढणार नाही. तुमच्या भाज्यामध्ये शक्य तितकी गोड कढीपत्ता घाला. त्यामुळे प्रत्येकाचे आरोग्य सुधारेल. लोखंडी भांड्यात शक्य तितक्या गोष्टी शिजवा. कुणालाही लोहाची कमतरता भासणार नाही. जेवणाची वेळ निश्चित करा. जेवताना बोलू नका. जास्त पोषण मिळेल. न्याहारीमध्ये अंकुरलेले धान्य समाविष्ट करा. तुम्हाला पोषक जीवनसत्वे आणि फायबर मिळेल. सकाळच्या जेवणासोबत गावरान गाईच्या दुधापासून बनवलेले ताजे दही घ्या. तुमचे पोट ठीक होईल. साखरेचा जपून वापर करा. हाडे आयुष्यभर निरोगी राहतील. साखरेऐवजी मसाल्याशिवाय गूळ किंवा खडी साखर घ्या. मोहरीसोबत नायजेल्या बिया वापरा. मला लिहिताही येत नाही इतके फायदे आहेत. चहाऐवजी आयुर्वेदिक पेय पिण्याची सवय लावा आणि तुम्ही निरोगी राहाल. एक डस्टबिन किचनमध्ये ठेवा आणि एक बाहेर. झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरातील कचरा बाहेरच्या डस्टबिनमध्ये टाका. स्वयंपाकघरात प्रवेश करताच नाकाला तूप किंवा मोहरीचे तेल लावा. तुमचे डोके आणि फुफ्फुसे निरोगी राहतील. कारले, मेथी, मुळा या कडू भाज्या खाव्यात. रक्त शुद्ध राहील. भांड्याच्या पाण्यापेक्षा थंड पाणी पिऊ नका. तुमचे दात चांगले राहतील. स्वयंपाकघरातून प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम काढून टाका. ही दोन्ही कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत. मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर कर्करोगास कारणीभूत आहे. थंड अन्नपदार्थ जपून खा. ते तुमचे पोट आणि दातांना इजा करतात. बाहेरचे खाणे खूप हानिकारक आहे. अन्नाशी संबंधित गटात सामील व्हा आणि सर्व काही घरी शिजवा. तळलेले पदार्थ टाळा. वजन नियंत्रित राहील आणि ॲसिडिटी ठीक राहील. मैदा, बेसन, चणे, राजमा आणि उडीद कमी खा. गॅसची समस्या टाळाल. आले आणि कॅरमच्या बियांचा वापर वाढवा. गॅस आणि अंगदुखी कमी होईल. नायजेला बिया नसलेले लोणचे हानिकारक आहे. वॉटर फिल्टर RO हानिकारक आहे. फक्त UV वापरा. रात्री 1 कप पाण्यात अर्धा चमचा त्रिफळा टाका आणि सकाळी या पाण्याने डोळे धुवा. चष्मा निघून गेल्यावर पावडर ग्लासभर पाण्यात टाकून प्या. रात्री पोट साफ होईल. वर्षभरात कोणताही आजार राहणार नाही. अर्धा चमचा कच्चे जिरे रात्रभर भिजत घालून तेच पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. ॲसिडिटी दूर होईल. ॲक्युप्रेशर पिरॅमिड प्लॅटफॉर्मवर उभे राहून अन्न शिजवण्याची सवय लावल्यास सर्व रोग शरीरातून निघून जातील. दिवसभरात कोणत्याही स्वरूपात 1/4 चमचा दालचिनीचे सेवन केल्यास तुमचे आरोग्य चांगले राहील. स्वयंपाकघरातील मसाल्यापासून बनवलेला मसाला चहा आरोग्यदायी आहे. हिवाळ्यात बाहेर जाताना 2 चिमूटभर कॅरमच्या बिया तोंडात ठेवा. थंडीमुळे कोणतेही नुकसान होणार नाही. लिंबाच्या 1/4 तुकड्यामध्ये थोडी हळद, मीठ आणि तुरटी टाकून दातावर चोळल्यास दातांचे आजार होत नाहीत. कधीतरी मीठ आणि हळदीमध्ये मोहरीच्या तेलाचे 2 थेंब टाका आणि बोटांनी दात स्वच्छ करा. दातांचा कोणताही आजार टिकत नाही. ताप आल्यास 1 लिटर पाणी 250 मिली उकळून ते सामान्य तापमानात आल्यावर रुग्णाला द्या.
रोजच्या जेवणात थोडेसे दही अवश्य समाविष्ट करा. प्रोबायोटिक म्हणून काम करेल. या उपायांची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क साधा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.